हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, बऱ्याच दिवसांनंतर आपण भेटतोय. आपलं शेवटचं असं यूट्यूब लाईव्हवरतं स्ट्रॅटजी वाईज इंटरॅक्शन झालं होतं ते म्हणजे मे लास्ट वीकमध्ये किंवा जून फर्स्ट वीकमध्ये आपण बोललेलो, जेव्हा आपण 4 महिन्याचा राज्यसेवेच्या प्रिलिमसाठीचा प्लॅन डिस्कस केला होता. तेव्हा नुकताच UPSCचा प्रिलिमचाही रिझल्ट आला होता आणि बरेचसे आपले फ्रेंड्स होते की जे UPSCवरून MPSCला शिफ्ट होत होते आणि काही कोर ॲस्परंट्स होते की जे कोर MPSCचीच डे 1 पासून प्रिपेअर करत होते. तर असं आपलं इंटरॅक्शनला आता बरेच दिवस झाले. आता मध्ये पण बरेचसे सेशन्स न सोडण्याचं कारण आहे की बघा, स्ट्रॅटेजी कशी असते, दर 15-15 दिवसाला स्ट्रॅटेजी सेशन टाकण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्लॅन बनवतो, मग तो फॉलो होत नाही, मग परत आपण काहीतरी नवीन प्लॅन बनवतो. मी त्या तत्वाचा नाही आहे की तुम्ही एक काहीतरी प्लॅन बनवला आणि दर 10-15 मिनिटांनी मग शेवटच्या 3 महिन्याची स्ट्रॅटेजी, शेवटच्या 75 दिवसांची स्ट्रॅटेजी, मग 60 दिवसावर येतो, 50 दिवसांवर येतो. अशा पद्धतीने तयारी करण्यात काही अर्थ नाही आहे. सो आपण एकदा डिस्कस केलं होतं की जूनमध्ये, की साधारण तेव्हा एक्झामला आपले 4-1 महिने बाकी होते. आणि आता जे आपण आज जे डिस्कस करतोय ते म्हणजे की आता एक्झामला साधारण 55 ते 60 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे की हा मिड टर्म म्हणेल मी, की मिड वेपर्यंत आपण आलो आहेत आपला राज्यसेवेच्या प्रिपरेशनमध्ये. आणि मग आता इथून पुढचा नेमकी रोडमॅप कसा असायला हवा, काय असायला हवा, 2 महिन्यात नेमकी रिव्हिजन्स कशा मॅनेज करायला पाहिजे, रिव्हिजन्स किती झाल्या पाहिजेत, कशा पद्धतीने झाल्या पाहिजेत, PYQs कसे हँडल केले गेले पाहिजेत, राईट. त्यानंतर प्रॅक्टिस MCQs कसे करायचे, फुल लेंथ टेस्ट किती सोडवायच्या, CSATला नेमकी कसं अकोमोडेट करायचं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मग आज आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. आपलं नेहमीचं डिस्क्लेमर, जर तुम्ही इथे हे सेशन या पर्पजसाठी बघत असाल की 50 दिवसात एक्झाम क्लिअर व्हायची ट्रिक किंवा काहीतरी की असं काही कोई जादुई नुस्खे की एक्झाम पास होईल, मोटिवेशनल स्पीच मिळेल की असं काही जर तुम्ही बघत असाल तर मी अगेन सांगतोय, आय एम हम्बली रिक्वेस्टिंग यू स्टॉप दिस सेशन हिअर इट सेल्फ. कारण एक्झाम क्लिअर करायची असेल, नशीब वगैरेचा एखाद दुसरा टक्का असतो, पण हे जे मोटिवेशन वगैरे ह्या ज्या काही गोष्टी म्हणतात ना, त्या आपल्याला आतूनच आणाव्या लागतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण एक्झाम क्लिअर करायला जो 97, 98, 99% पार्ट असतो तो म्हणजे आपला हार्डवर्क अशा पद्धतीने करायचं की नेमकी आपली टेम्परामेंट घसरली नाही पाहिजे. तर मग जो कोणी हार्डवर्क करायला तयार आहे की कशा पद्धतीने काय, कारण आता बघा लिमिट्स पुश करावे लागतील. हार्डली किती 55 ते 60 दिवस आहेत आणि माझं म्हणणं असेल किमान 2 रिव्हिजन तरी झाल्या पाहिजे तेवढ्या वेळात. म्हणजे की जो विषय तुम्ही अगोदर 2-2, 3-3, 4-4 आठवडे वाचत होता तो आता एका आठवड्यात संपवावा लागेल. सर, आम्ही लक्ष्मीकांत वाचतो, पॉलिटी वाचतो, पण आधी पॉलिटी वाचायला आम्हाला 4 वीक लागायचे आणि आता तुम्ही म्हणतायत कसं काय 5-6 दिवसात काहीच करावं लागणार आहे. ऑप्शन काय आहे तुमच्याकडे? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, तुम्ही नाही करणार, दुसरा कोणी करेल आणि तो पुढे चालला जाईल. सो आपल्याला जर या ट्रॅपमध्ये अडकायचं नसेल, ते गोल्डन अपॉर्च्युनिटी वगैरे जे काही, तो आता आय थिंक बरंच पुलाखालून पाणी वाहिलं आहे आता ते. आता आय होप गोल्डन अपॉर्च्युनिटी वगैरे सोडून माझं म्हणणं आहे आता फोकस करा की या 2 महिन्यात काय करता येईल. आणि बघूयात, मी आज तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल, बघूयात, बघा तुम्ही ते पण की कशा पद्धतीने ती तुम्ही फॉलो करताय, तुमच्यासाठी युजफुल ठरते का काय. अगेन आय एम नॉट क्लेमिंग की हीच स्ट्रॅटेजी आहे आणि हाच काहीतरी रामबाण उपाय आहे आणि हे फॉलो करा म्हणजेच तुम्ही एक्झाम पास होणार. देर आर मल्टिपल वेज ऑफ क्लिअरिंग धिस एक्झामिनेशन. अगेन मी काही अशी शेखी मिरवत नाही आहे की हे फॉलो करा आणि याच्यासारखं तुम्हाला काहीच नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असू द्यात, कम्फर्ट झोन इन द सेन्स प्रिपरेशनचा कम्फर्ट झोन, आणि त्याच्याशी ही स्ट्रॅटेजी अलाइन करून बघा. किंवा तुम्ही अगोदरच्या स्ट्रॅटेजीज वापरून पाहिल्या आहेत पण अनफॉर्च्युनेटली त्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट नाही होते, तरच मी म्हणतोय की मग ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. बघा, एकदा वाटले 2 आठवडे ट्राय करून बघा कसं वर्कआउट होतोय, काय होतोय. ट्रस्ट मी, काही ना काही पॉझिटिव्ह रिझल्ट हाती लागेल. आणि वन्स यू आर यूज टू दिस स्ट्रॅटेजी, मग मी म्हणेल की मग ही स्ट्रॅटेजी मग आपण फुल फ्लेज मग फॉलो करूया. ठीक आहे, चालेल. मग करायचं आजच्या सेशनला स्टार्ट. चलो मग आज आपण डिस्कशनला स्टार्ट करूयात. आजचं जे आपला मेन अजेंडा आहे तो म्हणजे की शेवटच्या 55 ते 60 दिवसात नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, प्लॅन कसा असला पाहिजे. बघा, मी या शेवटच्या ज्या 55 ते 60 दिवसांना ह्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो, 30, 20 आणि 5. हा फंडा लक्षात ठेवा गाईज. जनरली मी सजेस्ट करेल की 2 रिव्हिजन प्रॉपर झाल्या पाहिजेत आणि शेवटची जी 5 दिवसांची जी रिव्हिजन आहे त्या 5 दिवसांच्या रिव्हिजनमध्ये तुमच्या काही फॅक्च्युअल डेटा असेल, करंट अफेअर्स असतील किंवा काही एखादे समाजसुधारकांबद्दल काही माहिती असेल, महाराष्ट्र स्पेसिफिक काही फॅक्ट्स असतील, स्कीम्स असतील, आकडेवारी असेल, जनगणनेचे काही असतील डेटा, हे सगळे फॅक्च्युअल डेटा या पिरियडमध्ये करायचा. सो बेसिकली जो प्लॅन मी सांगतो तो ह्या 2 फेजेससाठीच आहे. पहिलं 30 दिवस आणि मग 20 दिवस. 30 दिवस म्हणजे की साधारण आता ऑगस्ट सुरू झालेला आहे आपला, ऑगस्टमध्ये एक रिव्हिजन बसली पाहिजे प्रॉपर, आणि नंतरचे जे 20 दिवस आहेत त्या 20 दिवसात एक, आणि मग शेवटच्या 8 दिवसांमध्ये एक रिव्हिजन बसली पाहिजे.
मग अशा पद्धतीचा आपल्याला मग आज प्लॅन बघायचा आहे. तर बघूयात नेमकी कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल. तर बाय दिस टाईम मला आता असं वाटतं की तुमचा 80% सिलेबस एकदा तरी वाचून झाला असेल. आता जे आपल्या मोमेंटम टेस्ट सिरीजला आहेत, मोमेंटम टेस्ट सिरीजमध्ये पण आता सगळेच विषय ऑलमोस्ट झालेले आहेत. आपलं सायन्स पण आता ऑलमोस्ट बायोलॉजीचा पार्ट झाला आहे. राहिला आहे फक्त इतिहासाचा भाग आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा भाग. म्हणजे साधारण आपला आता 70-75% सिलेबस बऱ्यापैकी संपलेला आहे. तुम्ही XYZ ठिकाणी तयारी करत असाल, कुठे दुसऱ्या ठिकाणी टेस्ट सिरीज वगैरे कसं असत असाल, तर माझं सजेशन असेल की यार जर आता आपल्याला 28 सप्टेंबरची एक्झाम टार्गेट करायची असेल तर गाईज 70 ते 80% सिलेबस आत्तापर्यंत होणं अपेक्षित आहे. लेट मी बी व्हेरी फ्रँक अँड लेट मी बी व्हेरी ब्लंट. 70 ते 80% जर सिलेबस आत्तापर्यंत झाला नसेल तर मी म्हणेल इट इज व्हेरी हाय टाईम टू वेकअप. वेकअप काय करतायत मग? 2 महिन्यावर परीक्षा आली आणि आपला अर्ध्यापेक्षा म्हणजे 2/3 सिलेबस जास्त बाकी, 1/3 जास्त सिलेबस बाकी. मग हाय टाईम टू वेकअप. मग माझं सजेशन असेल उठा आणि लोक 4 तास 10 तास अभ्यास करत असतील, आपण 12 तास करा. रात्रीचा दिवस करा. सी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इज देअर. इफ यू आर नॉट प्रिपेअरिंग समबडी इज गेटिंग बेटर. तुम्ही नाही तयारी करताय, दुसरा कोणीतरी तयारी करेल ना. किती जागा असतात तो, बरोबर? काहीतरी जागा वाढ होईल, झाली वाढलीच जागा. मी तुम्हाला तेच म्हणतोय, वाढेल नाही वाढेल ते पुढचं गोष्ट. पण आताच्या ज्या जागा आहेत, मला सांगा तुम्हाला वाटतं का असं की एवढे मुलं मिळणार नाहीत की 70-80% त्यांचा अभ्यास झालेला आहे? सो जर झाला नसेल, माझं म्हणणं असेल दिस इज द हाय टाईम टू वेकअप. उठा आणि कामाला लागा, बरोबर? आणि मग ह्या स्ट्रॅटेजीनुसार गेलं पाहिजे. तर आता माझं म्हणणं आहे की आता 70-80% सिलेबस झाला असेल तर मग या पुढच्या आपण 30 दिवसांचा, 20 दिवसांचा आणि 5 दिवसांचा मग प्रॉपर प्लॅन करू शकतो. तर मग आता प्लॅन कसा असला पाहिजे? तर प्लॅनसाठी माझं सजेशन असेल की बघा 2 गोष्टींमध्ये आपण एक प्लॅन आपण यामध्ये करतो. एक येतो तुमचा GSसाठीचा, मी त्याला स्टॅटिक GS म्हणतो. एक येतं तुमचं स्टॅटिक GS आणि दुसरं येतात तुमचे करंट अफेअर्स. मी पर्पजफुली या ठिकाणी CSAT नाही ॲड करत आहे, कारण मी मागं पण म्हटलो आहे आणि आजही सांगतो आहे की CSATमध्ये असं काही फेल्युअरचं प्रमाण राज्यसेवेच्या प्रीमध्ये एकदम कमी आहे, कारण मराठीमध्ये पॅसेज असतात, 66 मार्क्स आरामात मिळतात. UPSCच्या प्रीमध्ये फेल्युअरचं प्रमाण जास्त काय, कारण ते इंग्लिशमध्ये पॅसेजेस असतात आणि तो एक पॅसेज एक क्वेश्चन आहे, बरोबर? तसा पॅटर्न राज्यसेवा जनरली फॉलो नाही करत आणि मराठी बिंग अ मदर टंग आपल्याला 66 येऊन जातात. तरी मी म्हणेल CSATला लाईटली नाही घ्यायचं. CSATला माझं म्हणणं असेल सप्टेंबरमध्ये तुम्ही 4 ते 5 फुल लेंथ टेस्ट जरी दिल्या CSATच्या तरी तुमचं CSAT त्यामध्ये कव्हर होऊन जातं, प्रॅक्टिस होऊन जाते. सो CSATला अजिबात वेळ वाया घालवू नका. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ MPSC प्रिलिम्स ओव्हर UPSC प्रिलिम्स. जे UPSC प्री करतात त्यांना माहिती आहे किंवा ज्यांनी दिली आहे त्यांना की CSATसाठी यार अर्धा दिवस एक डेडिकेटेडली द्यावा लागतो. तर आज आपण बघूयात की नेमकी काय मेजर फोकस. आय होप CSATचं हे क्लिअर झालं असेल ना. सप्टेंबर जेव्हा तुम्ही GSच्या फुल लेंथ टेस्ट देणार सप्टेंबरमध्ये, तेव्हा मी सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्यासोबत CSATची पण टेस्ट द्या. 4 ते 5 टेस्ट CSATच्या मोर दॅन इनफ. सो आता CSATवर मी नाही बोलत. आता येतो तुमचा स्टॅटिक GS. मग आता स्टॅटिक GSमध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात, तर एक येतो तुमचा जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट, मी त्यामध्ये ॲड करतो आहे. दुसरा येतो आहे तुमचा पॉलिटी, तिसरा येतो तुमचा इकॉनॉमी, पुढचा येतो तुमचा सायन्स आणि त्याच्यानंतर येतो तुमचा हिस्ट्री. हेच 5 टॉपिक आहेत ना. सायन्सचे मी आणखीन काय आता फर्दर डिव्हिजन करत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 30 दिवसांमध्ये हे 5 विषय संपवायचे आहेत. तिकडे जाण्या अगोदर मी म्हणेल करंट अफेअर्स. करंट अफेअर्स आम्ही तुम्ही आता XYZ कुठलाही सोर्स वाचा. मी आता सोर्सेसमध्ये जात नाही, कारण इनिशियली जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं मे, जून, जुलै हे 2-2.5 महिने आता बरंच चर्न आउट झालं आहे. जर अजूनही सोर्सेसचा प्रॉब्लेम असेल, धनंजय सरांचं सेशन बघा एकदा सोर्सेसबद्दलचं. मी वाटलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल. ते सेशन बघा, त्यामध्ये क्लिअर होईल. सो करंटचं तुम्ही आता कुठलंही सोर्स वाचा. माझं म्हणणं आहे डेली डेडिकेटेड 2 तास करंटला दिले गेले पाहिजे. तुम्ही किती तास अभ्यास करा, 10 तास करा, 12 तास करा, 8 तास करा. 8च्या खाली जनरली मी नाही सजेस्ट करत. तर 8 ते 12 दॅट्स इट. 14-16 होत नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. सो याच्यामध्ये करा 2 तास करंट अफेअरला द्या. एक फिक्स स्लॉट ठेवा त्यासाठी, बरोबर? त्यामध्ये गोष्टी कव्हर होतील. आता राहिला प्रश्न ह्या विषयांचा. तर माझं सजेशन असेल यांना डेडिकेटेड करताना तुम्हाला 30 दिवसात संपवायचे आहेत ना हे विषय. जर तुम्ही रफली जर कॅल्क्युलेशन केलं तर याला 6 दिवस लागतात पर विषयाला, बरोबर ना? बेसिक्स मॅथमॅटिक्स तेच सांगतं. 1, 2, 3, 4, 5 विषय, 30 दिवस, 6 दिवस द्यायचे. मग याचा अर्थ डायरेक्ट 6 दिवस प्रत्येक विषयाला द्यायचे असं नाही आहे, बरोबर? जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही याला 6 देणार, याला 6 देणार
आणि सायन्सला 6 देणार. 6 दिवसात कसं काय सायन्स संपवताय? 20 प्रश्न येतात ना. रिव्हिजन प्रॉपर तर करा ना, नुसतं पाट्या टाकायच्या म्हणून थोडी रिव्हिजन करायची. त्याच्यातनं काहीतरी एक कॉन्क्रीट आउटपुट आलं पाहिजे. तर माझं म्हणणं काय, सायन्सला 6च्या ऐवजी 8 दिवस घ्या ना, म्हणजे 2 दिवस वाढवा, 8 दिवस घ्या सायन्सला. पॉलिटी एवढे 6 दिवस वाचायची गरज नाही आहे. लागत असेल तर मी म्हणतो यार मग थोडंसं आपल्याला त्यावर काम करावं लागेल. पॉलिटी 6 दिवस वाचायची गरज नाही. मी म्हणतो पॉलिटीला 4 दिवस द्या. येत आहे लक्षात? इकॉनॉमी मोठा विषय, क्वेश्चन्स पण जास्त येतात, करंटची लिंक जास्त असते, स्कीम्स फॅक्ट जास्त आहेत. मी म्हणतो इकॉनॉमीला 8 द्या. उरला कुठला? हिस्ट्री. माझं म्हणणं असेल हिस्ट्रीला 4 ते 5 दिवस द्या. मग तुम्ही म्हणाल सर हिस्ट्री तर खूप मोठं आहे, कसं करायचं? बघा हिस्ट्रीचा आधी पण म्हटलोय, आजही सांगतोय मी, कॉस्ट बेनिफिट रेशो हा अतिशय खराब आहे. कारण बघा समाजसुधारकांचेच प्रश्न बघा की नेमकी यार ते कोणत्या एरियामधून विचारले जातात ते क्लिअरच होत नाही. एक पर्टिक्युलर थीम आहे पण तरी पण की कोणी कोणाला ग्रांट दिली, कशी दिली, कोणी कोणाच्या लेटरमध्ये काय लिहिलं, कसं, खूपच टेक्निकॅलिटीज आहेत. सो हिस्ट्री तुम्ही कितीही वाचलं ना तरी 50% ॲक्युरसी त्या दिवशी मेंटेन झाली तरी भरपूर झालं आहे. फोकस अशा एरियावर करा की जे तुम्हाला मार्क्स देतील, बरोबर. आणि काही युटोपियन टार्गेट नका ठेवू की मी 150 पाडेलच, हे करेलच ते. मी आधी पण बोललो आहे, मी आत्ताही परत सांगतोय, डोक्यात आकडा घेऊन जाऊ नका. म्हणजे विराट कोहली, सचिन तेंडुलकर बॅटिंगला जाताना दरवेळेस म्हणत नाही आज 100 वर का, आज 100 वर का. असं जर कोणी करेल राव तो 10 रन पण काढणार नाही. त्या दिवशी पिच बघा, त्या दिवशीचे बॉलर बघा, त्या दिवशीच्या कंडिशन बघा आणि मग खेळा ना. आणि जस्ट गिव्ह युअर बेस्ट, दॅट्स इट. गिव्ह युअर बेस्ट. 100 काय 200 काय 300 पण होऊन जातील त्या दिवशी. गिव्ह युअर बेस्ट. जे जे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत त्यावर फोकस करा. आता तुम्ही जर हे 3 स्ट्रॉंग होल्ड्स पाहिले, जॉग्रफी, इकॉनॉमी, पॉलिटी, इकॉनॉमी किंवा मी सायन्स म्हणेल, या दोघांपैकी एक, यू हॅव टू चूज अमंग दिस थिंग. 3 कॉम्पोनंट जरी तगडे केले ना, प्रत्येकावरचे रफली तुम्ही 20-20 क्वेश्चन जरी पकडले तरी तुमचे 50 ते 60 क्वेश्चन चांगले डील होतात. आणि 50 to 60 क्वेश्चन जर चांगले डील होत असतील त्याच्यामध्ये जर आपण 90% जरी ॲक्युरसी ठेवली, बघा कॅल्क्युलेशन कसं जातं. म्हणजे कोणते कोणते सेक्शन्स आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, पॉलिटी आणि सायन्स, बरोबर. रफली जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं याच्यामध्ये 15-20 जरी रेशो ठेवला, 3 एरियाज मी माझे एकदम तगडे ठेवेल. कुठले कुठले 3 ठेवेल? पॉलिटी तर तुम्हाला ठेवावंच लागेल कारण तो बाय डिफॉल्ट आहे. राज्यसेवेसाठी जॉग्रफी चांगलं ठेवा आणि माझं सजेशन आहे की चूज एनी वन अमंग दीज 2. सायन्स नाही तर इकॉनॉमी, दोघांपैकी एक चांगलं ठेवा. ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड आहे सर, कोर सायन्स वाचलं नाही, UPSCसाठी जनरल सायन्स वाचत होतो, आता काहीच समजत नाही आहे की बायोलॉजी कसं वर्क करतं आणि फिजिक्सचे फॉर्म्युले वगैरे नाही समजत आहे, ठीक आहे मग इकॉनॉमीवर फोकस करा. किंवा तुम्हाला वाटतं की नाही सायन्स व्यवस्थित आहेत, यू हॅव टू चूज अमंग दीज 2. पण जॉग्रफी आणि पॉलिटीला तर पर्याय नाही. यांच्यावरचे 3 सेक्शन्समधले तुम्ही रफली 20-20-20 जरी पकडले तरी 60 क्वेश्चन्स होतात. आणि 60मध्ये मी म्हणतोय तुम्ही नका जास्त ठेवू, पण निदान साधारण तुम्ही 85 to 90% जरी ॲक्युरसी ठेवली. 85 to 90% ॲक्युरसी म्हणजे किती? 60मधले तुमचे 50 बरोबर 10 चूक करा, 1/4 निगेटिव्ह, किती होतात ते? साधारण 47 पर्यंत येतात. 47 गुणिले 2 किती होतात ते? 94च होतात ना. येस, 94. म्हणजे 60 क्वेश्चनच तुम्हाला 94 मार्क्स देतात, बरोबर. आणि उरलेले जे काही आहेत 40मधले, जो काही तुम्ही आकडा घेऊन चाललाय, लास्ट इयरचा 117 जरी पकडला, 40मधले यार तुम्हाला म्हणजे टोटल 80 मार्क्स आहेत ना. त्या 80 मार्क्समधले 20 मार्क नाही येणार का? 20 किंवा 30 मार्क्स. कम ऑन राव. म्हणजे हिस्ट्रीमध्ये काहीतरी बरोबर करणार ना मार्क. सो बेसिक ठेवा ना, जे तुमचे स्ट्रॉंग एरियाज आहेत त्यावरती काम करा, बरोबर. येतं आहे लक्षात कशा पद्धतीने पुढे जायचं? तर स्ट्रॉंग एरियाज 3 ठेवायचे आणि त्यावर काम करायचं. आता पुढे जात असताना मग नेमके स्ट्रॉंग एरियाजमधले पण कुठल्या एरियाजवर जास्त काम करायचं? तर त्याच्यासाठी आय होप तुम्हाला आठवत असेल, आपण ही तुम्हाला शेअर केली होती पहा Day 1 जेव्हा आपण प्रिपरेशनला स्टार्ट केले. आय होप हे तुम्ही पाहत असाल काय ते कशावर फोकस करायचं आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं. जे एरियाज आहेत त्यावरच फोकस करा ना. म्हणजे कुठले एरिया आहेत बघा. आता जसं की फॉर एक्झाम्पल प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, सगळं पुस्तक का वाचताय? बघा की तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, मी वाटलेस हे आज परत एकदा शेअर करतो तुम्हाला, बरोबर. काय याच्यामध्ये मौर्य आणि मौर्योत्तर कालखंडावर जास्त प्रश्न आहेत, दिल्लीच्या सल्तनत सुलतानशाहीवर जास्त प्रश्न आहेत, आणि वेदिक अँड लेटर वेदिक, बरोबर, वेदिक आणि वेदोत्तर कालखंडावर जास्त प्रश्न आहेत. सो पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे. आता कशाला सिक्वेन्सने पुस्तकं वाचतायत ना. मी परत सांगतोय, सगळं पुस्तक वाचणं शक्य नाही. लक्ष्मीकांतला जर मी 4 दिवस सांगतोय, 4 दिवस लक्ष्मीकांत जेव्हा सांगतो, 4 दिवसात लक्ष्मीकांत वाचून होत नाही. हे तुम्हालाही कळतं, मलाही कळतं.
मग लक्ष्मीकांत कसं संपवायचं, दिली आहे ना राव प्रायोरिटी. ते विषय बघा ना, आधुनिक भारताचा इतिहास, फोकस कशावर आहे, फोकस कशावर आहे जास्त करून आधुनिक भारताच्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, सोशल रिफॉर्मर्स इन महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या चळवळी, त्यावरच फोकस करा. कशाला तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश रूल वगैरे ते सगळं बघता. बघा कुठं दिलं आहे. प्रायोरिटीज ठरवा कशावर येतात तर, बरोबर. सिमिलरली पॉलिटी आहे का बरं, पॉलिटी बघूयात आपण, बरोबर. आता लेट्स टेक जॉग्रफी. मी डायरेक्ट पॉलिटीज दाखवतो आता, हे मी शेअर करतो, हा काही ग्राफ वाचून दाखवत नाही. बायोलॉजीचं पण तेच आहे, फिजिक्स याचं, बरोबर. पॉलिटी सगळं लक्ष्मीकांत जर तुम्ही वाचत बसलात, तुम्ही मला सांगा प्रॅक्टिकली शक्य आहे का 4 दिवसात. आणि पुढे तर मी ते 30 दिवसांचे 20 करतोय आणि 20चं सगळ्यात शेवटी जाऊन 8च दिवस करतोय. मग काय लक्ष्मीकांतचे 2च चॅप्टर वाचून पेपरला जायचं का, अशाने ते पासच होणार नाही. सो करायचं काय, मेजर एरिया वाचा कुठलं, जसं की फॉर एक्झाम्पल पार्लमेंट अँड कमिटी, संसद आणि संसदीय समित्या. बघा की 28 प्रश्न आलेत कधीपासून, गेल्या 10-12 वर्षामध्ये. म्हणजे दरवर्षी 2 प्रश्न तर याच्यावर फिक्स आहेत. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पंचायत राज 18 प्रश्न, दरवर्षी एक आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, संविधानिक संस्था, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज 16-18 क्वेश्चन्स आहेत. प्रायोरिटी बघा, प्रिएम्बल, शेड्यूल, बरोबर, त्याच्यावर 15 क्वेश्चन्स आहेत. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याच्यावर 14 क्वेश्चन आहेत. एरिया आयडेंटिफाय करा ना. सुप्रीम कोर्टावर जर 3च क्वेश्चन्स आहेत तर कशाला लोड घेता येत त्याचा, कळत आहे कशावर फोकस करायचा. सो फोकस ऑन दीज टार्गेट्स फर्स्ट, बरोबर. आणि आपले डेज कसे आपण अलोकेट केलेले आहेत. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मी म्हणतोय हिस्ट्रीला 4च दिवस द्या, जॉग्रफीला प्रॉपर द्या 6 दिवस, कारण टेक्निकल विषय मार्क्स देईल तुम्हाला. तुम्ही हिस्ट्रीला 10 दिवस जरी दिले, ज्यांनी आधी राज्यसेवा दिली आहे ना मला सांगा, बरोबर. इकॉनॉमीला द्या की 8 दिवस, मोठा विषय. पॉलिटीला 4 द्या आणि सायन्सला 8 दिवस द्या. झाले का तुमचे. बघा बरं, 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 30. पहिल्या 30 दिवसामध्ये या पद्धतीचं आपण प्लॅन करू शकतो. मग तुम्ही म्हणाल सर आता पुढे तर आपल्याला 20मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता जो तुम्ही स्टडी करतायत, आता जे रिव्हिजन करतायत तुम्ही, माझं सजेशन असं असेल की आता रिव्हिजन करत असतानाच भविष्याचा विचार करून रिव्हिजन करा, की पुढे तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. मग आता पुढे वेळ कसा वाचवायचा. आता पुस्तक ते छोटं होणार नाही. तुम्ही आज एका दिवसामध्ये लक्ष्मीकांतचे 1 तासात 40 पानं वाचताय, सपोज. 40 कोणी वाचत नाही, सपोज 1 तासामध्ये तुम्ही 40 पानं वाचतायत लक्ष्मीकांतचे. उद्या तो रेट वाढून 40 लाईन्स वाचतायत, जाऊ द्या 40 लाईन्स वाचतायत 1 तासात, तो वेळ वाढून फार तर 40चा 50 होईल, 60 होईल, 40चा 400 थोडी होणार आहे. तो कसं काय संपवायचं लक्ष्मीकांत 2 दिवसात. तर माझं म्हणणं काय असेल, त्याची तरतूद आत्ताच केली गेली पाहिजे. आणि याला मी चांगल्या भाषेमध्ये म्हणतोय की रिव्हिजन म्हणजे फ्युचरिस्टिक रिव्हिजन म्हणतो मी याला चांगल्या भाषेत. भविष्याचा विचार करून केली जाणारी जी रिव्हिजन आहे, दॅट इज द फ्युचरिस्टिक रिव्हिजन, की पुढे भविष्यात कधीतरी कामात आले पाहिजेत. कशा त्याही सांगायच्या. बरं, हे करत असताना यात फक्त आता एक शेवटचं, प्रायोरिटी कुठली घ्यायची, तर मी म्हणेल ज्याचे मार्क्स मिळतात तो विषय आधी प्रायोरिटीला घ्यायचा. सगळ्यात पहिली प्रायोरिटी याची मी देणार आहे, तर सगळ्यात पहिले जॉग्रफी घ्या करायला आता इमिजिएटली. जॉग्रफी टेक्निकल झाला की लगेच पॉलिटी घ्यायचा. पॉलिटीनंतर या दोघांपैकी एक निवडा, तुम्हाला जो आवडतोय तो, बरोबर. आता बेसिकली आय एम फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मी थोडा कम्फर्टेबल आहे सायन्समध्ये. 10वी-12वीपर्यंत CETचा अभ्यास केला आहे, थोडंफार आठवतं. मी सायन्स घेईल 3rd ला, बरोबर. 4th ला इकॉनॉमी घेईल. मी लास्टला हिस्ट्री ठेवेल. लास्टला हिस्ट्री का बरं, कारण हिस्ट्री असा विषय तुम्ही किती वाचलं तरी विसरायला होतं. ताजं वाचायचं, ताजं परीक्षेला जाऊन बसायचं. क्लिअर. आणि मग तुम्ही म्हणाल मग आता याच्यामध्ये कशा पद्धतीने अकोमोडेट करायचं काय, मी तुम्हाला तेही सांगतो. डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे, बोलू आपण त्यावर पण. आलंय लक्षात. पहिलं गोष्ट म्हणजे 30-20-8, बरोबर. 30 डेज, 30 डेजचा हा प्लॅन. कशा पद्धतीने प्रायोरिटी पण करायचं. हे करत असताना काय करायचं आहे आपल्याला, की 3 विषय असे पक्के करायचे की ते एकदम तगडे झाले पाहिजे. रिव्हिजन करायची. रिव्हिजन कशी करायची, ती फ्युचरिस्टिक गोष्टींचा विचार करून रिव्हिजन केली गेली पाहिजे. कसं असतं आता मी तुम्हाला ते पण सांगतो की फ्युचरिस्टिक रिव्हिजन्स म्हणजे कशा करायच्या. तर आता जेव्हा तुम्ही एखादा विषय वाचायला घेणार, लेट्स से की सिम्पल विषय जो सगळेच वाचत असतात तो म्हणजे पॉलिटी. पॉलिटीमध्ये जर तुम्ही फंडामेंटल राईट वाचत असाल, माझं म्हणणं आहे तुम्ही काय करा, तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. फक्त पॅसिव्हली पुस्तक वाचू नका. हेडिंग वाचा आणि विचार करा की त्या हेडिंगच्या खाली काय काय दिलेलं आहे. काही लोक म्हणतील की सर हे तर घोकंपट्टी झाली, पाठांतर झालं आणि मी तर एक पाठी आहे, माझा तर आईन्स्टाईनचा IQ हा कसं काय मला पाठांतर करायला लावतो. ठीक आहे बाबा, तू लक्षात ठेव, तुम्ही रिकॉल करा, ठीक आहे, काही असू द्या, पण इनडायरेक्टली त्याला मेमरायझेशन म्हटलं जातं. हेडिंग बघा
आणि हेडिंगनुसार ते जायचं. पण मग आता हेडिंग कशाचं बघायचं? जर तुम्ही डायरेक्टच जर हेडिंग पाहिलं तर मग सगळं पुस्तक पाठ केल्यासारखं होईल. सर मग सगळं पुस्तक तर पाठ करायचं नाही आहे, मग ते हेडिंगचं काय करायचं? तर याच्यासाठी टेक्निक असते, त्याला मी टेस्ट रिव्हिजन टेस्ट, जे UPSCला आपल्यासोबत असोसिएटेड होते त्यांना माहिती आहे की ही टेक्निक कशी काम करते. टेस्ट रिव्हिजन टेस्ट, याला चांगल्या भाषेमध्ये TRT टेक्निक म्हणतो मी. काय करायचं? आता कुठलाही विषय करण्याच्या अगोदर, आता लेट्स से मला जर आता फंडामेंटल राईट वाचायचं असेल, मूलभूत हक्क वाचायचे असतील, मी मूलभूत हक्कांची आधी टेस्ट देणार. मग तुम्हाला अशी टेस्ट कुठे मिळेल? PYQ बघा की, मूलभूत हक्कांवर जेवढे काही PYQ आलेत सगळे बघा. फक्त राज्यसेवेचे बघा, ग्रुप B ग्रुप Cचे बघू नका, फक्त राज्यसेवेचे बघा. मी तर म्हणतो राज्यसेवा मेन्सचे पण बघू नका, फक्त प्रिलिम्सचे बघा. थोडा अप्रोच वेगळा जातो त्यांचा, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे, नसेल माहीत तर आता मी सांगतो की राज्यसेवा मेन्सचे नका बघू, फक्त प्रीचे बघा, बरोबर? ग्रुप B ग्रुप C वगैरे ते काही पाहू नका, नाहीतर मग ते एंडलेस प्रोसेस आहे. फक्त PYQs MPSCचे पहा, MPSC CSE म्हणतो, MPSC मधली पण सिव्हिल सर्व्हिस, त्याचे PYQs पाहिजे. आता फंडामेंटल राईट जर घेतलं, मी काय करेल, त्याचे काहीतरी 25-30 PYQs असेल, मी सोडवेल, स्कोर वगैरे चेक करेल. सोडवता मला कळेल की नेमकी पहिली गोष्ट म्हणजे की प्रश्न कसे विचारले गेले आहेत, पहिलं डोकं चालू ठेवायचं. दुसरं, माझे कोणते एरियात चुकत आहेत हे त्याच्यावरून कळेल. म्हणजे तुम्हाला वाटतंय की मला बघा ना, फंडामेंटल राईट तुम्ही वाचायला घेतात, आर्टिकल 14 सगळ्यांना माहीत असतं. आत्ता मी प्रश्न विचारतो, आर्टिकल 31 ABC सांगा बरं. राईट टू प्रॉपर्टी होता ना, मग तुम्ही म्हणाल सर तो संपत्तीचा मालमत्तेचा अधिकार तर काढला आणि तो लिगल राईट बनवला, मग आर्टिकल 31 ABC काय? थोडासा प्रॉब्लेम होतो ना. मग माझं म्हणणं काय आहे, आपण जे आपल्याला येतं ना तेच 10 वेळा वाचतो, पण आधी जर तुम्ही टेस्ट दिली, PYQs सोडवले, यू विल गेट टू नो की नेमके कशावर फोकस आहे आणि त्यानुसार करता येतं. आणि मग ते पुस्तक वाचायला घ्यायचं जे तुम्ही करताय, त्याला मी रिव्हिजन म्हणतो, बरोबर? मग रिव्हिजन करत असताना आपण ब्लाइंड रिव्हिजन नाही करायचं. आपलं काय ठरलं आहे, फ्युचरिस्टिक रिव्हिजन करायचं. मला पुढे कमी वाटलं, पुढे काय की वेळ माझा वाचला पाहिजे. मग फ्युचरिस्टिक रिव्हिजन्स म्हणजे काय की सगळ्यात अगोदर रिव्हिजन करत असताना मी एक रिव्हिजन टेम्पलेटची एक कन्सेप्ट सांगतो. थोडंसं या फ्रंटला तुम्ही काम करा. रेडीमेडच्या मागे लागू नका, कारण आता कॉम्पिटिशनमध्ये UPSCचे पण मुलं आलेत, खूप एकदम भव्य दिव्य असतात असं नाही, पण यार ह्या टेक्निक बरेच जण करतात. की रिव्हिजन टेम्पलेट म्हणजे कसं की आयडियली PYQs बघून तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा एक्झामिनर कोणत्या धाटणीचे प्रश्न विचारतोय. यू शुड बी पुटिंग युअर सेल्फ इन द शूज ऑफ एन एक्झामिनर. तुम्हाला कळलं पाहिजे ना भाई, तुमचा एक्झामिनर कसे प्रश्न विचारतोय. तुम्हाला कळलं पाहिजे बॅटिंगला उतरलेत, बॉलर फास्टर आहे का, स्लोअर वन आहे का, स्पिनर आहे, त्यानुसार करा ना. वेडात मराठी वीर दौडीले साथ कशाला करताय? दिसलं वाचलं पुस्तक, ह्या अप्रोचने एक्झाम क्लिअरच होत नाही. आज लिहून देतो, प्रूव्ह मी रॉंग, आय वुड बी मोर दॅन हॅपी. नाही होत जनरली. एक रिव्हिजन टेम्पलेट, एक्झामिनर कसे प्रश्न विचारतोय हे तुम्हाला या टेस्टवरून कळतंय. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही असं एक रिव्हिजनचं टेम्पलेट बनवा. कसं असतं आता रिव्हिजनचं टेम्पलेट मी तुम्हाला दाखवतो. बघा दिसतंय हे सगळ्यांना. आता हे रिव्हिजन टेम्पलेट मी फंडामेंटल राईटसाठी विचारलंय. काय प्रश्न विचारतो एक्झामिनर सांगतो मी. फर्स्ट रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन काय असतं. फर्स्ट रिव्हिजन आधी काय करेल मी, PYQ सोडवून झाल्यानंतर मी असा एक टेबल बनवेल, 4 कॉलम करा. क्वेश्चन्स कसे विचारले जातात मला सांगा. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनवर क्वेश्चन नाही विचारणार एक्झामिनर, बरोबर ना. फंडामेंटल राईटची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय, पुढं लिस्ट ऑफ राईट, आर्टिकल 14 काय, 15 काय, 16 काय, 17 काय, 18 काय, 19 काय, 20 काय, बरोबर. ओव्हरऑल तो फंडामेंटल राईटचे फीचर विचारेल, काय म्हणजे की ते जस्टिसिएबल आहेत, बरोबर. तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकतात, नाही मागू शकत, काय लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे, PYQमध्ये पण विचारलं आहे, बरोबर. पुढे डेफिनेशन ऑफ स्टेट, आर्टिकल 12-13 प्रश्न विचारला आहे PYQमध्ये, आठवतं का. लॉ आणि स्टेटची डेफिनेशन विचारला आहे प्रश्न. आधी प्रश्न काढून घ्यायचे सगळे. हे बघा, फंडामेंटल राईट टू सिटीजन आणि फॉरेनर, नागरिकांसाठी कुठले आहेत आणि परदेशी जे आपल्याकडे येतात त्यांच्यासाठी कुठली, विचारला आहे प्रश्न. आर्टिकल 14 मध्ये पण रूल ऑफ लॉ, बरोबर. राईट टू इक्वॅलिटी, बरं. रूल ऑफ लॉमध्ये काय काय येतं, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कसं आठवतोय बघा, मी आधी क्वेश्चन्स फ्रेम करतोय की प्रश्न कसे येत आहेत, PYQ वरून हे कळेल. पुढे एक्सेप्शन आहे का काही आर्टिकल 14ला, राईट टू इक्वॅलिटीच्या अगेन्स्ट आहे ना प्रोटेक्शन,
आहे का? राष्ट्रपतींना आहे का, गव्हर्नरला आहे का, युनायटेड नेशन्सचे ऑफिसर, आठवतं आहे का लक्ष्मीकांत? आठवून बघ, याला ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात. वेड्यासारखे पुस्तकं का वाचतायत? प्रश्नोत्तरांच्या फॉर्मॅटमध्ये स्टडी करू ना आपण. मग कसा करायचा? मी म्हणतोय PYQ सोडवा, हे प्रश्न बनवा ना. आर्टिकल 15 कशासाठी आहे? कशासाठी? टाका बरं कन्क्लूड इकडे कमेंट बॉक्समध्ये. आर्टिकल 15 त्याचे ग्राउंड्स काय ते ठरलेले आहे ना, कशावरून डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही. जेंडर, रिलिजन, कास्ट, क्रीड, आठवतात का शब्द? एक्सेप्शन आहे का आर्टिकल 15ला? बरोबर. बघा एका पेजमध्ये माझं लक्ष्मीकांतचे डायरेक्ट 10 पानं, 10 नाही 5-6 पानं बसून गेले. मी आर्टिकल 15पर्यंत पोहोचलो. मी काय करेल आता? सगळे प्रश्न काढेल. आर्टिकल 16 कशावर? एक्सेप्शन आणि मंडल कमिशन आहे आर्टिकल 16मध्ये, आठवतंय? 92चं. बघा कसं ॲक्टिव्ह रिकॉल आहे. मला सांगा याच्या बाहेरचा प्रश्न आला आहे का आर्टिकल 16वर? खाली येतो आर्टिकल 17-18. बघा त्याच्यावर जास्त डिटेलमध्ये प्रश्न नाही विचारले, मी फक्त आर्टिकल 17 म्हणून दिलं. हां, आर्टिकल 19 राईट टू फ्रीडम, फ्रीडमवर प्रश्न आलेले आहेत. मग मी लिहिलं व्हेरियस राईट आणि त्यांचे एक्सेप्शन, ABCDEF आहे ना आर्टिकल 19मध्ये ते, आणि त्याला असणारा काहीतरी एक्सेप्शन. आर्टिकल 20वर जास्त क्वेश्चन नाही, मी फक्त नाव टाकून दिलं. आर्टिकल 21 मोठं आर्टिकल आहे, राईट टू लाईफ, जीविताचा हक्क. बरोबर. याच्यावर भरपूर आहेत. मग काय? डिफरंट इंटरप्रिटेशन्स, त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे अधिकार कुठले. राईट टू एज्युकेशन नंतर ॲड केलं आहे. बघा माझं सगळं फंडामेंटल राईटची रिव्हिजन चालली आहे. दुसऱ्या पेजवर आलो आहे मी, आर्टिकल 21पर्यंत पोहोचलो. लक्ष्मीकांतमध्ये इथेपर्यंत तुमचे 10 ते 15 पानं होत आहेत. आता मी एवढंच जर का करेल, मला पुढच्या वेळेस वेळ वाचेल ना याचा. आणि काय करायचं? पहिल्या रिव्हिजनच्या आधी क्वेश्चन काढा सगळे सेम. आता 22, 23, 24वर जास्त डिटेलमध्ये नाही आहे, मी फक्त सांगेल 22, 23, 24 काय, 25, 26, 27, 28 काय आपल्याला माहिती असतो. राईट टू रिलिजन आहे, संपला विषय. आर्टिकल 29, 30 जास्त डीपमध्ये प्रश्न नाही आहे, मी त्यावर जाईल. आर्टिकल 32वर क्वेश्चन आहे, कारण ते रिट ज्युरिस्डिक्शन आहे ना, रिट येतात तिथं. मिनिंग काय असतात रिट. आणि आर्टिकल 32 वर्सेस आर्टिकल 226, आठवतं का? आर्टिकल 32 सुप्रीम कोर्टाला अधिकार दिलेत, 226ने हायकोर्टाला दिलेत. लक्ष्मीकांतमध्ये कंपॅरिझन आहे. आणि याच्यामध्ये सांगितलं वेगवेगळे रिट कुठले आहेत काय आहेत, तर ते सांगा की लक्षात पाहिजे. प्रोहिबिशन, सर्टिओररी, को वॉरंटो, आठवतंय? हेबियस कॉर्पस. आर्टिकल 33 मार्शल लॉ वर्सेस नॅशनल इमर्जन्सी, टेबलच दिला आहे लक्ष्मीकांतमध्ये, विचारलेत प्रश्न. 34-35वर क्वेश्चन नाही विचारला आहे, संपला विषय. स्टेटस ऑफ राईट टू प्रॉपर्टी. आता राईट टू प्रॉपर्टी मी म्हटलं त्याचं नेमकी काय झालं आहे? 24वी घटना दुरुस्ती, 25वी अमेंडमेंट, बरोबर ना? वेगवेगळ्या केसेस आहेत त्या. क्लिअर? ते याच्यामध्ये येतं. आणि पुढे सगळ्यात शेवटी एक्सेप्शन्स टू फंडामेंटल राईट, क्रिटिसिझम, सिग्निफिकन्स आणि पार्ट 3च्या बाहेर असणारे जे काही अधिकार आहेत ते सगळे. बघा हे 4थ्या पेजवर आहे. मी इथं 4थ्या पेजवर तुमचं सगळं फंडामेंटल राईट संपलं. मी काय केलं? फक्त क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये स्टडी केलं. PYQ सोडवले. टेस्ट, रिव्हिजन, टेस्ट दिली. मग रिव्हिजन करताना मी काय केलं की टेस्टमध्ये काय काय टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत ते लिहिले, बस दॅट्स इट. सिमिलरली बघा खाली जाऊ आपण, कुठे DPSP बघू, मार्गदर्शक तत्त्वे. काय दिलं आहे? पहिले DPSPमध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनवर आहे, कुठून उचलले, बरोबर ना? DPSP ते त्यांचे फीचर, क्लासिफिकेशन आणि त्याचे आर्टिकल प्रश्न येतो. कुठले कुठले? 3 आहेत ना आपले, सोशालिस्ट, गांधीयन आणि लिबरल इंटलेक्च्युअल. नवीन ॲड झाले काही, 42व्या घटना दुरुस्तीने काही ॲड झाले, 44व्या, 86व्या आणि 97व्या. मग कुठला विचारायचा? स्वतःला प्रश्न विचारायचा, काय झालं आहे 97व्या घटना दुरुस्तीने? सी बघा, मोटिवेशनचे लेक्चर सांगायला काहीच पर्पज नाही आहे. कसा रिव्हिजन करायची ते सांगणं गरजेचं आहे. नाही ते काय यार बोल बच्चन मी पण टाकून देतो, होणार आहेत तुम्ही आणि कराल आणि हेच, मग यार असं नाही यार करायचं. मेहनत मी आधीच म्हटलं, याला ब्रेनस्टॉर्मिंग लागतं, हे हार्डवर्क तुम्हाला करावे लागतात. यू हॅव टू थिंक फ्रॉम एक्झामिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. मला सांगा याच्या बाहेर काय प्रश्न विचारणार आहे बरं DPSPमध्ये? क्रिटिसिझम, त्याचं महत्त्व, DPSP वर्सेस फंडामेंटल राईट, त्या केसेस आहेत ना 2-4, आणि शेवटचं डायरेक्टिव्ह आउटसाईड पार्ट 4. त्याच्या बाहेर पण काही डायरेक्टिव्ह दिलेत का? एका पेजमध्ये अख्खं DPSP बसून गेलं. लक्ष्मीकांतमध्ये त्याचे किमान 10 पानं लागतात. ते 10 पानं वाचायला 2 तास लागतात. हे जर मी आत्ताच काम करून ठेवलं, आणि मी काय करणार आहे बघा, आता हे जे फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन काय दिलं मी आता तुम्हाला ते सांगू. फर्स्ट रिव्हिजनमध्ये मी त्याचं उत्तर लिहिली ते समोर, झालं की सगळं एका पेजवर. माझं आता फंडामेंटल ड्युटी पण होऊन गेल्या, मूलभूत कर्तव्ये. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन कुठून घेतल्या? स्वर्णसिंग कमिटी, आठवते? लिस्ट ऑफ ड्युटी, त्यांचे फीचर, क्रिटिसिझम, महत्त्व, कोणत्या ड्युटी ॲड केल्या नाहीत आणि नंतर कुठल्या ॲड केल्या, झालं बघा एका पेजमध्ये, एंड ऑफ द डिस्कशन.
86वी घटना दुरुस्ती. सो मी काय करेल आता पहिल्या रीडिंगमध्येच असे एक रिव्हिजन टेम्पलेट बनवून ठेव. 1 पेजर नोट म्हणतात त्याला. आणखी फॅन्सी काय शब्द वापरायचा ते वापरा. बेसिक पर्पज इज नोट्स अशा काढल्या जातात. दिस इज द राईट टाईम टू डू इट. टेस्ट द्या, परत सांगतोय, पहिले टेस्ट द्या. फर्स्ट गिव्ह द टेस्ट. तुम्हाला कळेल PYQ मधली टेस्ट द्या दादांनो, मग रिव्हिजन करा. रिव्हिजन करतानाच हे टेम्पलेट बनवा. आणि हे टेम्पलेट बनला, ट्रस्ट मी 3 काय 4 रिव्हिजन पण बसून जातात. बघा मोजून फक्त किती पेजेसची PDF आहे हो ही. 6 पेजेसची PDF आहे. 6 पेजेसच्या PDFमध्ये मी फंडामेंटल राईट पण संपवला आहे, DPSP पण संपवला आहे आणि फंडामेंटल ड्युटी पण संपवला आहे. 6 पेजेसमध्ये. 1 पेज वाचायला हार्डली मी तुम्हाला सांगतो मला 2 ते 3 मिनिट लागतील. म्हणजे अख्खे जे लक्ष्मीकांतमधले जे पहिला पार्ट आहे ना, तो मोठा जाडजूड असतं बघा, बरेच प्रश्न येतात त्यावर. आणि किती प्रश्न आलेले आहेत चलो ते पण बघून घ्या या विषयावर. हे बघा इकडं दिलं आहे ना, फंडामेंटल राईट 10, DPSP 11, 21 क्वेश्चन डील होऊन जात आहेत. किती मिनटात? 1 पेजला तुम्ही 5 मिनिट घ्या, अर्ध्या तासात तुमचं सगळं कव्हर होतं आहे. आणि मला सांगा अर्ध्या तासामध्ये लक्ष्मीकांतचे 50 पानं कोण वाचतं? दिस इज द मेथोडॉलॉजी ऑफ वर्किंग. सांगा की तुम्ही टेम्पलेट बनवा, पाठवा आम्हाला, दाखवा मला की सर हे बनवलेले बरोबर आहे का, चूक आहे का, ट्रायल अँड एरर ट्राय तर करा राव. वाटल्यास काही सॅम्पल टेम्पलेट मी पाठवतो तुम्हाला, सुरू तर करा कुठून तरी. माझं म्हणणं आहे की ही मेहनत घ्यावी. दिस इज अ स्मार्ट वर्क राव. मग रिव्हिजन करायची, त्या पद्धतीने टेम्पलेट बनवायचं. आणि आपण बनवलेलं टेम्पलेट चूक आहे का बरोबर आहे दरवेळेस. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की नाही सर आता सरांना कसं विचारायचं. माझं म्हणणं काय आहे, सेल्फ ॲनालिसिस पण करायला शिका ना. मला तर विचारा, दॅट इज माय जॉब, ते मी करेलच, हरकत नाही. पण आता दरवेळेस कधी कधी आपल्यालाच लाज वाटते किंवा आपल्याला वेळ पण जातो, आपल्यालाच काहीतरी ते आईस ब्रेकिंग होत नाही. अरे यार कसं काय विचारायचं, सर जज करतील. ठीक आहे, मग मी काय म्हणतो, तुम्ही चूक करताय का बरोबर करताय त्याच्यासाठी परत एक टेस्ट द्या ना. मग तुम्ही म्हणाला आता सर PYQ तर सोडवून झाले, मग कुठल्या, मग ते 21,000चा ठोकळा उचलू का? 21,000चा ठोकळा इज गुड. अरे पण यार त्यात बाकीच्या पण एक्झाम्सच्या आहेत ना, 21,000 कुठे सोडवताय? मी काय करतो, तुम्हाला जर असं प्रॅक्टिसच करायची असेल, आता जे मोमेंटम बॅचला आहेत आपल्या त्यांना मी पहिलं सांगेल की बघा तुम्ही हे PYQ सोडवा, रिव्हिजन टेम्पलेट बनवा. आणि तुम्हाला जी टेस्ट MCQ प्रॅक्टिस करायची आहेत ना, जे आपण मोमेंटममध्ये अगोदर डे वाईज घेतोय बघा, कधीपासून घेतोय आपण, जूनपासून घेतोय, तुम्ही ते परत एकदा सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमची ते MCQची रिव्हिजन पण होऊन जाईल, तुमचं पक्कं पण होईल. आणि जे मोमेंटममध्ये नाही आहेत आणि त्यांना वाटतंय की मग आता हे MCQs कुठे मिळतील, तर मी ते आपल्या ॲपमध्ये मी ती सोय करून देतो, तुम्ही तिकडनं मग ॲक्सेस करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. बरोबर येते लक्षात. पण सांगायचा मुद्दा, यू शुड बी डुईंग TRT, टेस्ट रिव्हिजन टेस्ट. आलंय लक्षात. टेम्पलेट कसं बनवायचे आहेत तर क्लिअर आहे. सो काय करायचं, एक्झामिनर कसा विचार करतो ते प्रश्न विचारा ना तुम्ही स्वतःला. ग्रुप स्टडी करतायत, अरे तुम्ही मित्र ग्रुपमध्ये अभ्यास करतायत, मित्रमैत्रिणी अभ्यास करतायत, कसाही तुमचा ग्रुप असेल, प्रत्येकाने टेम्पलेट बनवा, आपापसात एक्सचेंज करा, एकमेकांना प्रश्न विचारा. ग्रुप स्टडी काय असाच असतो ना, मग काय असतो ग्रुप स्टडी मला सांगा बरं, म्हणजे काय असतं ग्रुप स्टडी? मेन्समध्ये चलो डिस्क्रिप्टिव्ह आहे, काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग होईल, रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्याचं तुला काय वाटतं बाबा, तुझं वेगळं मत, याचं वेगळं मत, माझं वेगळं मत. इथे काय करणार, टेम्पलेट बनवा, एकमेकांना प्रश्न विचारा. ते कॉलेजमध्ये वायवा घेतात तशी, आज मी विचारतो तुम्हाला, तुम्ही उद्या मला, असाच तर अभ्यास करतात राव. थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर या ना. कारण आता काय होतं आहे, मी आता तुम्हाला ते पण सांगतो, आता तुम्ही काहीतरी XYZ टेस्ट देत असाल बघा, बरोबर. कसं असतं, कोणतीही टेस्ट सिरीज तुम्ही देतात ना, काय होतं सुरुवातीला, तो जो टेस्ट सिरीजचा ग्राफ आहे ना, तो असा एकदम स्कोर वाढतो, सब 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 स्कोर वाढत जातो. आणि एका पॉईंट नंतर ना तो स्कोर असा फ्लॅट होऊन जातो. त्याला मी चांगल्या भाषेमध्ये काय म्हणतो, प्लॅटू ऑफ मार्क्स. प्लॅटू मार्क्स सपाट होऊन जातात, पठार असं सपाट असतं ना, प्लॅटू येतं. आणि कट ऑफ कुठे असतो माहिती आहे, हा इथे कट ऑफ असतो. ज्यांची यावेळची प्री उडाली आहे ना, मी तुम्हाला आत्ता सांगतो, 110 ते 117 भरपूर विद्यार्थी आहेत कट ऑफनुसार. कट ऑफच्या 5-7 मार्क अगोदर, म्हणजे यार तुम्ही पोचतात आणि थोडक्यात हे होतं. कट ऑफच्या 50 मार्क मागे राहून त्याचं दुःख थोडं कमी, पण यार विजय दृष्टिक्षेपात दिसतोय आणि हारलो यार, मग ते वाईट वाटतं ना. तो मोहम्मद सिराज बोल्ड झाला बघा 3ऱ्या टेस्टला, ते वाईट वाटलं ना. पहिली टेस्ट हारलो, त्याच्याबद्दल एवढं वाईट नाही वाटलं, पण 3ऱ्या टेस्टला वाईट वाटलं, अरे जिंकलो असतो ना राव. पण ठीक आहे, आता काय, तर असं असतं ते. सो हा प्लॅटू जर ब्रीच करायचा असेल, माझं म्हणणं आहे पहिली गोष्ट म्हणजे की या मायन्यूट गोष्टींवर काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे की ह्या अशा,
म्हणजे पहिल्या रिव्हिजनला हे, दुसऱ्या रिव्हिजनला परत आठवून बघायचं, परत हे येतं आहे का बघायचं, आठवून बघायचं, परत इथे लिहायचं, तिसऱ्या रिव्हिजनला परत इथे येते लक्षात. आणि मग शेवटच्या दिवशी जे 8 दिवसात तुम्ही जाणार ना, तुम्ही फक्त हा थर्ड कॉलम वाचायचा. हे जो प्लॅटू ब्रीच होतो ना तेच आहे, कारण MPSCची प्रिलिम्स ही बऱ्यापैकी कंटेंट ओरिएंटेड आहे. कंटेंट असेल ते मार्क्स येऊन जातात. सो कंटेंट असला पाहिजे. कंटेंट शार्पनिंगसाठी हे करू शकतात. करंट अफेअर्सला ही टेक्निक नाही लागू होत, पण स्टॅटिकच्या सर्व विषयांना लागू होते. मी देतो, मी हिस्ट्रीचे पण सांगतो तुम्हाला. आता वेळ ठीक आहे, आता सेशन नाही तर खूप मोठं होईल आपलं हे, आता म्हणून मी सॅम्पल फक्त पॉलिटिक्स, सर्व विषयांना हे लागू होतं. यू थिंक फ्रॉम एक्झामिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, ग्रुप स्टडी करा, विचारा. सो सांगायचा मुद्दा, जर हा प्लॅटू ब्रिज करायचा असेल तर माझं म्हणणं आहे की हे TRT ट्राय करा. कंटेंटच एवढा तगडा ठेवायचा ना, विषयच म्हटलं पाहिजे. PYQ, रिव्हिजन टेम्पलेट आणि नंतरचे मग प्रॅक्टिस MCQ. मोमेंटमवाल्यांनी तुमचे जुने MCQs बघा, जे मोमेंटमला नाही आहेत त्यांच्यासाठी ॲपवर MCQs अवेलेबल आहेत, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर मग? ओके. मग या पद्धतीने ही एक टेक्निक जाते. आणि आता पुढचा मुद्दा येतो की सर 2 आता महत्त्वाचे पॉईंट येतात, ते म्हणजे की सर आता डे कसा मॅनेज करायचा, डे कसा मॅनेज करायचा. आता माझं सजेशन असेल, आता जर तुम्ही कन्व्हेन्शनल गोष्टी वाचत असाल, की आता जसं मी आधी म्हटलं ना की 70% 80% तुमचा सिलेबस झाला आहे, 20-30% राहिला आहे, तर मग सर आधी मी 20-30% सिलेबस करतो आणि मग रिव्हिजनकडे वळतो. आता असं नाही करायचं. आता माझं सजेशन असेल, आता तुम्ही पहिली प्रायोरिटी ही रिव्हिजनला दिली पाहिजे. डेली टार्गेट ठेवा. मी तुम्हाला 5 दिवसात पॉलिटी करायला सांगितलं आहे, सॉरी किती 4 दिवसात पॉलिटी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे हा ग्राफ आहे, कुठे गेला हा ग्राफ आहे. ठरवा की एवढे टॉपिक आहेत, 4 दिवसात करायचे आहेत, एका दिवसात किती टॉपिक करावे लागतील, कोणते कोणत्या दिवशी मर्ज करायचे, हे आता तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेससुद्धा सांगा. आता बरेच जण म्हणतील सर तुम्ही रेडीमेड द्या, आम्ही फॉलो करतो. गाईज यार, हे ब्लाइंडली फॉलो करणं थांबवा. दीज आर ऑल मार्केटिंग गिमिक्स. मी तुम्हाला तेही सांगतो, काहीतरी मी तुम्हाला रेडीमेड प्लॅन करून देईल. आता रिव्हिजन कसा असतो की तो स्ट्रेंथ आणि विकनेसेसनुसार खेळायचं असतं. हां, 4-6 महिन्याचा प्लॅन आहे तो मी डेली करून देईल, पण यार आताच्या याच्यानुसार मला कसं कळणार ना की तुमचं पार्लमेंट चॅप्टर किती वीक आहे आणि किती स्ट्रॉंग आहे. मी देईल पार्लमेंट 2 दिवसात करा, पण तुम्ही यार अर्ध्या दिवसात करून नंतर माशा मारत बसाल, त्यालाही काही अर्थ नाही ना. सो प्रॅक्टिकल राहा, स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेसेस ओळखा. आता ही स्टेज आहे, आता कळलं पाहिजे आपल्याला की आपण कोणत्या लेवलपर्यंत, कोणता विषय सोपा जातो, कोणता कठीण जातो, कोणतं वाचायला किती वेळ लागतोय. सो प्रायोरिटी ठेवा. 4 दिवसात जर एवढे सगळे टॉपिक संपवायचे आहेत तर कुठले कुठले घेतले गेले पाहिजेत. आता त्याच्यात पण तुम्हाला वाटते की यार हे बसणारच नाही, खूप ओव्हरलोड, नका वाचू ना. हे प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर कशाला वाचता येते. इमर्जन्सीवर 5च प्रश्न आले ते त्या 10-15 वर्षात, सोडून द्या ना. पुस्तकात आहे म्हणून वाचायचं का युनिव्हर्सिटी एक्झाम थोडी आहे. तुम्ही हे वाचा ना प्रायोरिटीवर, पार्लमेंट वाचा, त्याच्या चांगलं बनवा ते रिव्हिजन टेम्पलेट. नॉट नेसेसरीली सगळं करायची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे त्या सिक्वेन्सने का बरं वाचतायत ना, लक्ष्मीकांतच्या सिक्वेन्सने. आज तुम्हाला काही लेक्चर थोडी द्यायचं आहे किंवा काही निबंध थोडी लिहायचा आहे. तुम्ही पार्लमेंट वाचा, पार्लमेंटवरून नंतर तुम्ही DPSP वाचायला घेतलं चालतं की. DPSPवरून मी डायरेक्ट इकडे पार्लमेंटरी कमिटीजवर गेलो चालतं की. बनवा की शेड्यूल तसं. सगळ्या विषयांचे हेड्स आहेत हे असे. मी तुम्हाला हे सांगतो यार, हेच हेड करा व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही. केमिस्ट्री जसं की फॉर एक्झाम्पल ॲटम्स आणि मॉलिक्युलवर जास्त आहेत, केमिकल रिॲक्शनवर जास्त आहेत. त्या उलट जर तुम्ही बघाल ते रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती कमी प्रश्न आलेले आहेत, चालेल मग ते थोडंसं सेकंडरी ठेवायचं. बघा, प्रत्येक विषयासाठी हे करा, प्रायोरिटी ठरवा. फिजिक्समध्ये जेव्हा येतो करंटवर जास्त क्वेश्चन आहेत, वर्क एनर्जी आणि वेव्हवर जास्त आहेत, मॅग्नेटिझमवर कमी. कशाला विनाकारण डोकंमारी करतायत ना मॅग्नेटिझममध्ये. मग त्या गोष्टी मॅनेज होतील. काही गोष्टी आता काहीच तुम्हाला सोडाव्या लागतील, सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होणार. काही गोष्टी सोडाव्या लागतील. यू हॅव टू गिव्ह फुल स्टॉप ॲट वन पर्टिक्युलर पॉईंट बेस्ड ऑन दीज थिंग्स. ठरवा की आता बघा स्टेट्स ऑफ मॅटर नाही प्रश्न येते, गुरुत्वाकर्षणवर नाही येत जास्त, हे तर व्यवस्थित करा तुम्ही. क्लिअर? या पद्धतीने हा डे मॅनेज झाला पाहिजे. बाकी फर्स्ट प्रायोरिटी रिव्हिजनला, आणि मग तुमचं जे रेग्युलर तुम्ही करतायत ते, आणि प्लस याच्यामध्ये 2 अवर्सचं मी म्हणेल करंट अफेअर्स. बस एवढंच करा डेली शेड्यूलमध्ये. आणि संडेच्या ज्या तुमच्या आत्ताच्या टेस्ट देत आहेत त्या देत राहा. फुल लेंथ टेस्ट कधी द्यायच्या, तर माझं आता मी सजेशन तुम्हाला ते पण सांगेल. फुल लेंथ टेस्ट कधी द्यायच्या, साधारण किती फुल लेंथ टेस्ट इनफ आहेत. माझं म्हणणं आहे 10 ते 15 FLTs आर मोर दॅन इनफ, ज्या प्रॉपर सोडवल्या गेल्या पाहिजेत. 15पर्यंत न्या, 10 थोडं कमी होतं, 12 ते 15 करतो मी.
12 ते 15 FLTs आर मोर दॅन इनफ. आपल्याच 4 आहेत बरोबर, त्या तिथे क्लासरूममध्ये बसूनच द्या प्रॉपर, आणि उरलेल्या ज्या आहेत त्या घ्या ना मार्केटमधून, मिळतात तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. त्या FLTs द्या, एका दिवसाला एकच FLT द्यायची, वेड्यासारख्याने FLTs देत सुटायच्या. सुरुवात माझं सजेशन असेल की सुरुवातीला गॅप जास्त ठेवा, FLTsबद्दल पण मी बोलेल, पण पहिली FLT 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर द्या. आपल्या शेड्यूलमध्ये थोडी पुढे, आय थिंक 22ला आहे वाटतं ती, पण मी म्हणेल तुम्ही 15 ऑगस्टला एक FLT द्या, तुम्हाला कळेल की नेमके काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तर ते आलं लक्षात. आणि मग त्याच्यानंतर मी FLTसाठी पण एक सांगेल की किती द्यायचे, पण 12 ते 15 प्लॅन करा व्यवस्थित, रोज देऊ नका, एक दिवसाआड पण देऊ नका. मी म्हणजे 2 ते 3 दिवसांचा गॅप द्या, कारण फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळलं पण पाहिजे की कशावर इम्प्रूव्हमेंट करायची आहे. पण एक आहे, फुल लेंथ टेस्ट झाल्याचा याच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे, हे तुमचं रेग्युलरली चालू राहिलं पाहिजे. आणि आपला फंडा क्लिअर आहे काय, परत परत मी सांगतोय, दॅट इज टेस्ट रिव्हिजन टेस्ट. ही टेस्ट कुठली, ही PYQsची रिव्हिजन, कसं रिव्हिजन टेम्पलेट, आणि ही पुढची टेस्ट ही आपल्या ॲपवर बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बस दॅट्स इट. आता वेगळं काही करू नका, लिमिटेड करा बरोबर. नवीन पण काही आता गोष्टी ॲड करू नका, नवीन काही ॲड करायचं आहे ते फक्त आता करंट अफेअर्स ॲड ऑन करत राहा तुमच्या ह्याच्यात. ऑलराईट. तर मग ही पुढच्या पूर्ण 55 ते 60 दिवसांची स्ट्रॅटजी असते. पहिले 30 दिवस हे करायचं, पुढच्या 20 दिवसांमध्ये अगेन मी म्हणतोय सेम स्ट्रॅटजी वापरा. पुढचे 20 दिवस आहेत ना आता, आपले विषय किती आहेत, 5, रफली 4 दिवस द्या, आणि आता 4च द्या, हे इव्हनच द्या. आता इथे काही पॉलिटीला आणखी 2 दिवसावर आणू नका, आणि मग शेवटच्या याच्यामध्ये अप्लाय करा. क्लिअर. 3 विषय तगडे. सो अगेन आता मी आता सेशन समराईज करतो आणि थांबतो, जास्त काही तुम्हाला त्रास देत नाही, जास्त वेळ काही खात नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की प्रॉपर प्लॅन करा बरोबर. प्लॅन तर मी आता रफली तुम्हाला सांगितलं आहे, बघा तो कशा पद्धतीने जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की प्रायोरिटाईज करा गोष्टी. प्रायोरिटाईजमध्ये पण कसं की 3 विषय तगडे असले पाहिजेत. त्यात पण मी म्हणतो जॉग्रफी आणि पॉलिटीला पर्याय नाही, सायन्स किंवा इकॉनॉमी तुम्ही निवडा. हिस्ट्रीच्या मागे वेड्यासारखे पळू नका बरोबर. करंट अफेअर्स मी म्हणेल डेली 2 तास काढा त्यासाठी. तुमचा जो आताचा सोर्स वाचताय तोच वाचा, आता काही बेडूकुड्या मारू नका इकडून तिकडे. पुढे एक्झाम क्लिअर करण्यासाठी मी म्हणेल टेस्ट रिव्हिजन टेस्ट. आधी टेस्ट द्या, PYQ सोडवा, मग रिवाईज करा. रिव्हिजनमध्ये आपले हे असे रिव्हिजन टेम्पलेट्स बनवा, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे की आपल्या ॲपवर जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करा. ज्यांनी ऑलरेडी मोमेंटमला आहेत, तुम्ही काही 10 वेळा काही कोर्सेस विकत घेऊ नका, बस झालं. आता काम करा, ते ऑलरेडी तुमचेच जुने एक MCQ आहेत ते सोडवा, आणि जे मोमेंटमला नाही आहेत त्यांना त्या ॲपवर मिळून जातील, काही प्रॉब्लेम नाही. ऑलराईट. आय होप मला जे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. आय होप आय वॉज एबल टू क्लिअर युअर डाऊट्स ॲज वेल. काही कन्सर्न्स असतील, इश्यूज असतील, क्वेरीज असतील तर फील ॲब्सल्युटली फ्री टू रीच आउट बरोबर. कारण बघा मध्ये मी काही त्रास देणार नाही. एकदा स्ट्रॅटेजी करायची आणि ती काय अशी 10 वेळा बदलत पण नाही बसायची. फक्त सांगायचा मुद्दा असा आहे की यार ती रिलिजियसली फॉलो करा. जर तुम्ही जी स्ट्रॅटेजी बनवतायत, बनवण्यासाठी भले 2 दिवस वेळ घ्या, हरकत नाही, पण एकदा बनवलेला प्लॅन तो लॉंग लास्टिंग असला पाहिजे. क्लिअर. सो करा व्यवस्थित, प्रॉपरली करा. काही डाऊट्स असतील तर सांगा. अँड आय होप टू सी ऑल ऑफ यू फॉर द मेन्स बरोबर. चलो मग आजसाठी आपण थांबू. टेक केअर, बाय बाय, सी यू, हॅव अ गुड डे.